नमस्कार. मी डॉक्टर अशोक टी पाटील, जळगाव, खानदेश, महाराष्ट्र. मी पुन्हा तुमच्या समोर येतोय व्हिडिओ रूपाने. एक माझ्या आयुष्यातला एक चांगल्यापैकी आयुर्वेद होमिओ मिश्र पद्धतीचा उपचार आपण कसा करू शकतो आणि त्याचा कसा चमत्कारिक फायदा होतो आणि त्याला खूप काही आयुर्वेद होमिओपॅथीला खूप काही गोष्टी न लागता तुम्ही खूप लांबूनही तो पेशंट नुसता लक्षणावरून त्याचा फोटो पाहून त्याला ट्रीटमेंट देऊ शकता. आता माझा एक कोविड जेव्हा खूप याच्यात पिकअपमध्ये होता जास्त, त्यावेळेला एक इथून 90 किलोमीटरवर अंतरावर खेड्यामध्ये एक 72 वर्षाची बाई पेशंट होती. तिला तिथं टायफॉइड झाला. टायफॉइडनंतर कावीळ झाला. तर कावीळ झाला त्यावेळेला ती इतक्या शीत झाली, ती 8-10 दिवस काही अन्न घेत नव्हती, थोडं पाणी घेत होती. बिलकुल म्हणजे सिरियस तब्येत झाली. त्यांनी ज्यावेळेला चांगल्या डॉक्टरकडे प्रयत्न करून पाहिले, कोणी डॉक्टर घ्यायला तयार नव्हते आणि जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. खूप पैसा जमा करा, तुम्ही 1-1 लाख रुपये जमा करा, तरी आम्ही गॅरंटी घेत नव्हतो. तिथं हॉस्पिटल फिरले. शेवटी त्यांना काही सूचना आणि तब्येत दिवसेंदिवस सिरियस होत चालली होती अक्षरशः. मग त्यांना कोणतरी आमचं नाव सुचवलं, ते आमच्याकडे आले. आम्ही विचारलं, फक्त त्यांना माहिती घेतली आणि त्यांना सांगितलं ठीक आहे आम्ही औषध देतो. आम्ही औषध काढून तयार झालं. त्यांना गावी न्यायचं होतं. इथून 90 किलोमीटर औषध 3-4 तास लागणार होते. खेड्यागावात होतं ते. आम्ही औषध काढलं. तोपर्यंत ते बाहेर गेले आणि फोनाला त्यांना त्यांचा रडायला लागले. म्हटलं काय झालं? आमची आई सिरियस झाल्या आहेत खूप, त्यांना खाली टाकले. आम्हाला ताबडतोब बोलले. मग म्हटलं हे औषध म्हटलं औषध तुमचं काढून झालंय, तुम्ही पेमेंट पण केलंय. मग म्हणे काय करायचं? म्हटलं बघा तुम्हाला काय करायचं असेल त्याप्रमाणे करा. ही सगळी सत्य घटना आहे. माझा हा व्हिडिओ मी बोलतोय त्यावेळेला ज्यांची ही घरची केस होती ते पण ऐकत असतील. त्याच्यामुळे यात खूप काही कोणत्या प्रकारची चिटिंग नाही, खोटं बोललं नाही. तर ते त्यांनी माझ्यावर सोपवलं. पण तुम्ही सांगा डॉक्टर काय करायचं? म्हटलं मग ठीक आहे, तुमची आई सिरियस झाली, त्यांना खाली टाकलेलं आता, पण स्वतः तुम्ही या शेवटचं पाणी द्यायला असं म्हणून त्यांनी बोललं. म्हटलं तुम्हाला जायला किती वेळ लागेल? म्हणे आम्हाला 4 तास लागतील. इथं 1 वाजला दुपारी. म्हटलं ठीक आहे, तुम्ही औषध घेऊन जा. मला अनुभव होता आणि खात्री होती. मग त्यात होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक दोन्ही औषध दिले होते मी. त्यांना सांगितलं तुम्ही 4 तासात पोहोचाल. आई जर राहिली, आईची पल्स लागते असं तुम्हाला वाटलं तर मी त्यांना हे सांगितलं, हा 4 दाण्यांचा डोस गेल्या टाका. आणि मग त्यांनी बाकीची समजा डोळे उघडले, पाणी प्यायला लागले, लगेच हा दुसरा डोस टाका, तिसरा डोस टाका, असं टाका. आणि मग पुढची जर त्या ते नॉर्मल झाल्या, त्यातून बाहेर आल्या, तर मग पुढचे बाकीचे औषध द्या. नाहीतर ते औषध तसे राहू द्या. तुम्ही 2 महिने 3 महिने परत घेऊन मी तुम्हाला पूर्ण पैसे परत देईन, काळजी करू नका. या हिशोबाने त्यांना औषध दिलं, तर घेऊन गेले. मला 5:30ला फोन आला. हो म्हणे डॉक्टर तुम्ही सांगितलं म्हणे, मी पहिल्यांदा 1 डोस दिला, सेकंड थर्ड, आई आता पाणी प्यायला लागली, आमच्याशी बोलायला लागले, डोळे उघडले. आणि ती बाई नंतर पूर्ण 1 महिन्यात पूर्ण बरी झाली. कावीळपासून कावीळ बरी झाली होती, अशक्त होती, खात नव्हते, ती टणटण बरी झाली. इथं दवाखान्यात येऊन औषध उपचार करून घ्यायला लागली. आणि यात हा रोल आयुर्वेदाचा 50% आणि 50% होमिओपॅथीचा. इथून मी त्यांना औषध देऊ शकलो. कावीळ ठीक आहे आयुर्वेद देऊ शकलो, पण इतक्या काही मिनिटात जो रिझल्ट मिळाला चमत्कारिक अद्भुत, तो होमिओपॅथी. म्हणून मी म्हणतोय की होमिओपॅथी आयुर्वेद दोघांचं, आता कावीळवर वगैरे आचरण त्यांना लिव्हर करता आयुर्वेदाने काम केलं आणि होमिओपॅथीने पण केलं. तर दोन्हीचे मिश्र योग्य पद्धतीने वापर झाला म्हणजे योग्य क्वालिटी क्वांटिटी पद्धतशीर औषध योजना पद्धतशीर झाली पाहिजे, तेवढा रिझल्ट मिळू शकतात. असं नाही किंवा हे दिलं ते दिलं म्हणून. तर असे एवढे चमत्कारिक रिझल्ट मिळतात काही सेकंदात की खाली टाकलेले माणसांना. ही सगळे गोळा झालेले होते तिथं, तरी तो पेशंट. आता ती बाई 3-4 वर्ष झाले टणटणीत आहे. आणि असं पण नाही बरं किंवा मी तुम्हाला सांगतोय की मिश्र उपचार करा कोणत्याही आजारावर ते बरे होतीलच असं नाही. त्याला 3-4 घटक महत्वाचे आहे. महत्वाचं निदान योग्य होणं, तुमचा आजार किती प्रमाणात आहे, तो किती क्रिटिकल झालेला आहे लक्षात, ते महत्वाचं आहे. आणि औषध योजनेमध्ये क्वालिटीची औषधं, प्रॉपर डोस आणि प्रॉपर औषध देणं
हे पण खूप महत्वाचं आहे. चालेल. आणि पेशंटने ते घेणं महत्वाचं आहे. त्याच्याकरता खर्चही जास्त नाही आणि वेळ जास्त लागणार नाही. जास्त 6-6 महिने वर्षभर औषध द्या अशी अजिबात अपेक्षा नाही. याची म्हणजे गरज नाही. तुम्हाला 1 ते 2 महिन्यात औषधं मिळतीलच. पण असं पण नाही की तुम्ही सगळेच आजार बरे करू शकाल काय. पण यात एक मी एवढं मला सांगण्याचा खूप उत्सुकता आहे सगळ्यांना माहिती करता की हा अशा लोकांना याचा खूप फायदा होऊ शकतो. मी असेच केस तुम्हाला सांगतोय की ज्याला कोणी हात लावत नाही, हात लावून कंटाळले, पेशंट कंटाळले, डॉक्टर कंटाळले, डॉक्टर रिजेक्ट करतायत, थेट बॉम्बे पुण्यापासून फिरून आले, लाखो रुपये त्यांचे खर्च झाले, त्यांनी आता आशा सोडली किंवा त्यांना महागडा आणि त्यात बी गॅरंटी नाही आणि काय सांगता येत नाही. तर अशा ठिकाणी याचा उपयोग करा, याचा तुम्ही उपचार करा. तुम्हाला इमिजिएट खूप कमी वेळात आणि चमत्कार मिळू शकतात. माझे एक केसेस मी आता तुम्हाला वेळोवेळी सांगणार आहे ते अशाच आहे. पण असं पण नाही तुम्ही आपण म्हणू शकाल की नाही तुम्ही म्हणताय ते असे होतातच. नाही, लिमिटच्या बाहेर झालं गेलं असं तर प्रत्येक पॅथीची लिमिटेशन पण आहे, सगळंच आहे ना. असं नाही होणार की ते असं होईल म्हणून. पण तिथं बाकीच्याने हात टेकले आणि डॉक्टरला वाटतंय, डॉक्टरला अनुभव असेल की वाटतंय की यात आपण देऊ शकतो, फायदा होऊ शकतो, तर प्रयोग म्हणजे मी उपचार करायला काहीच हरकत नाही. कारण त्याच्यामुळे खूप काही तुमचा वेळ लागणार नाही आणि पैसाही लागणार नाही. पण चमत्कार रिझल्ट मिळाला तर ज्या मी केसेस आता बऱ्या केलेल्या आहेत तसे चमत्कार रिझल्ट मिळतात ना. मग काय करू. आणि ते साईड इफेक्ट नाही, काही नाही, किंवा खूप लाखाचे 2 लाखाचे खर्च आहे. जास्त 1-2 हजाराचा खर्च एका महिन्याला फक्त, आणि तुम्ही लाखो रुपये खर्च करून आले असतात ना. तर त्याच्याकरता म्हणजे आग्रहाची विनंती आहे, हे सगळ्या तुम्हाला पेशंटला माहिती होण्यासाठी, डॉक्टरांना माहिती होण्यासाठी, माहिती होण्यासाठी आणि तुमचा फायदा होण्यासाठी, तुम्हाला शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रास कमी आणि एखादी व्यक्ती गमावली जाऊ नये, तिची खूप काहीतरी कमी जास्त होऊ नये, तेवढ्याकरता माझा हा प्रयत्न आहे. असं नाही की सगळं बिलकुल अगदी होईलच. पण तुम्ही परमेश्वराचं नाव घ्या आणि चांगल्या ठिकाणी, योग्य ठिकाणी त्याचा उपचार करा किंवा आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करायला, सहकार्य करायला तयार आहोत. धन्यवाद.